नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे डिस्कस करणार आहोत डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणारा विषय कायदे. यामधील आपण आज शस्त्र अधिनियम 1959 पाहणार आहोत. चला मग सुरुवात करू आजच्या या कायद्याला. शस्त्र अधिनियम 1959 द आर्म्स ऍक्ट 1959 हा अधिनियम आपल्या सिलेबसमध्ये एकूण 4 गुणांसाठी समाविष्ट आहे. यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात येणार आहे. या संपूर्ण अधिनियमामध्ये एकूण 6 प्रकरणे व 46 कलमे आहेत. या 46 कलमांपैकी आपल्या सिलेबसमध्ये कलम 1 ते 5 आणि कलम 20, 25, 25A, 29 आणि 39 अशी एकूण 10 कलमे आपल्या सिलेबसमध्ये समाविष्ट आहेत. आजच्या पार्ट 1 मध्ये आपण कलम 1 व कलम 2 याविषयी माहिती घेणार आहोत. कलम 1 हा संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ याच्याशी संबंधित आहे, तर कलम 2 हा व्याख्याशी संबंधित आहे. कलम 2 मध्ये आपल्याला एकूण 13 व्याख्या दिलेल्या आहेत. या 13ही व्याख्या आपण डिटेलमध्ये समजावून घेणार आहोत, ज्याच्यावरती हा संपूर्ण अधिनियम डिपेंड आहे. ठीक आहे, तर वळूया आपल्या मेन अधिनियमाकडे. शस्त्र अधिनियम 1959 द आर्म्स ऍक्ट 1959. शस्त्र अधिनियमाच्या आजच्या पार्ट 1 मध्ये आज आपण या अधिनियमातील कलम 1 व कलम 2 अभ्यासणार आहोत. कलम 1 मध्ये या अधिनियमाचा विस्तार, संक्षिप्त नाव व प्रारंभ दिला आहे, तर कलम 2 मध्ये आपल्याला एकूण 13 व्याख्या अभ्यासाच्या आहेत. यानंतर जे राहिलेले कलम आहेत ते आपण पुढच्या पार्ट मध्ये कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. कलम शस्त्र अधिनियम 1959 कलम 1 आहे संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ. या अधिनियमाचे नाव शस्त्र अधिनियम 1959 असे आहे. याचा विस्तार जो आहे संपूर्ण भारतभर आहे. या अधिनियमाचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे आणि हा अधिनियम 1 ऑक्टोबर 1962 रोजीपासून अंमलात आलेला आहे. ठीक आहे, 1 ऑक्टोबर 1962 रोजीपासून हा अधिनियम लागू झाला किंवा अंमलात आला. कलम 2 व्याख्या व निर्बंध. कलम 2 मधील खंड ए आहे संपादन, ज्याला इंग्लिशमध्ये ॲक्विजिशन म्हटलं जातं. तर याचा अर्थ काय पहा. भाड्याने घेणे, उसने घेणे किंवा देणगी म्हणून स्वीकारणे. आपण जर एखादा हत्यार भाड्याने घेतला आहे किंवा उसना घेतला आहे किंवा देणगी म्हणून स्वीकारला आहे, म्हणजे गिफ्टच्या रूपामध्ये आपण एखादा हत्यार स्वीकारत आहोत, तर आपण काय केलेलं आहे, ते हत्यार आपण संपादित केलेलं आहे असा याचा अर्थ होतो. या कलम 2च्या खंड के मध्ये एक व्याख्या आहे हस्तांतरण. त्या हस्तांतरणाचा अर्थ या संपादनाच्या एकदम विरुद्ध आहे. जसे संपादन म्हणजे भाड्याने घेणे किंवा उसने घेणे किंवा देणगी म्हणून स्वीकारणे असा आहे, तर या हस्तांतरणाचा अर्थ आहे भाड्याने देणे किंवा उसने देणे किंवा देणगी म्हणून देणे. नंतर खंड बी आहे दारुगोळा, ज्याला इंग्लिशमध्ये ॲम्युनिशन म्हटलं जातं. ॲम्युनिशन. तर याचा अर्थ काय पहा. अग्निशस्त्रासाठी लागणारा दारुगोळा. अग्निशस्त्रासाठी लागणारा दारुगोळा. यामध्ये कोणते घटक आहेत. अग्निबाण, बॉम्ब, स्फोटगोळे व इतर क्षेपणास्त्रे. पाण्याखाली सुरुंग पेरण्यासाठी बनवलेल्या वस्तू, स्फोटके, स्फुर्जक किंवा विखंडनीय सामग्री. अग्निशस्त्रातील बार व त्याची सामग्री, पलिते व घर्षजनलिका, दारुगोळ्याचे भाग व त्याची सामग्री आणि केंद्र शासन विनिर्दिष्ट करेल ती सामग्री. ठीक आहे. तर दारुगोळा म्हणजे अग्निशस्त्रासाठी लागणारा दारुगोळा. मग यामध्ये कोणते घटक येतात, तर अग्निबाण. अग्निबाण ज्याला इंग्लिशमध्ये आपण रॉकेट म्हणून ओळखतो. रॉकेट म्हणजे काय, अग्निबाण. अग्निबाणला इंग्लिशमध्ये रॉकेट म्हणतात. रॉकेट म्हटलं तर आपल्याला स्पेसशी रिलेटेड रॉकेट माहित आहे, परंतु त्याच रॉकेटला जर थोडंसं मॉडिफाईड करून त्यावरती स्फोटके वगैरे अटॅच केली तर तो युद्धामध्ये वापरला जाणारा रॉकेट तयार होतो. ठीक आहे. नंतर बॉम्ब. त्याच्यानंतर आहे स्फोटगोळे, ज्याला इंग्लिशमध्ये हँड ग्रेनेड म्हटलं जातं. इथे इमेजमध्ये तुम्ही हँड ग्रेनेड पाहू शकता. हँड ग्रेनेडला इथे एक पिन असती. ते पिन आपण ओढल्यानंतर तो ऍक्टिव्हेट होतं आणि काही सेकंदामध्ये त्याचा स्फोट होतो. असे स्फोटगोळे देखील काय आहेत, अग्निशस्त्रासाठी लागणारा दारुगोळा आहे. ठीक आहे. आणि इतर क्षेपणास्त्रे. क्षेपणास्त्रे म्हणजे मिसाईल्स. नेक्स्ट आहे पाण्याखाली सुरुंग पेरण्यासाठी बनवलेल्या वस्तू, जसे की टॉर्पिडो. इथे तुम्ही
पिक्चर मध्ये सबमरीन फॉर्म मध्ये असलेलं टॉर्पेडो पाहत आहात. ठीक आहे, हे सबमरीन आहे आणि हे तुम्हाला जे फ्रंटला एक छोटासा पार्ट दिसत आहे हे आहे टॉर्पेडो. ठीक आहे, टॉर्पेडो एक प्रकारचं मिसाईल आहे जो की अंडर वॉटर अटॅक करण्यासाठी यूज केला जातो. तो फक्त पाण्यामध्येच त्याचा वापर केला जातो. सपोज आपल्या समुद्री क्षेत्रामध्ये एखाद्या शत्रू राष्ट्राचा जहाज आला असेल तर त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी हा टॉर्पिडो वापरला जातो. हे टॉर्पिडो जे आहेत ते सबमरीन फॉर्म मध्ये देखील असतात आणि शिप फॉर्म मध्ये देखील असतात. ठीक आहे, नंतर आहे स्फोटके. स्फोटके म्हणजे एक्सप्लोजिव्ह ज्याला आपण म्हणतो. स्फुर्जक. स्फुर्जक ज्याला इंग्लिशमध्ये फल्मिनेट म्हटलं जातं. फल्मिनेट हे देखील एक प्रकारचे स्फोटक आहेत. फल्मिनेट ही प्राथमिकरित्या वापरला जाणारा एक प्रकारचा स्फोटक आहे जो की धातू, पारा व फल्मिनिक ऍसिड यांच्या संयोगाने बनलेला असतो. कॉमनली युज्ड फल्मिनेट एक्सप्लोजिव्ह आहे मर्क्युरी फल्मिनेट. मर्क्युरी फल्मिनेट हा कॉमनली युज्ड एक्सप्लोजिव्ह आहे. ठीक आहे, नंतर आहे विखंडनीय सामग्री ज्याला इंग्लिशमध्ये फिजनेबल मटेरियल म्हटलं जातं. फिजनेबल मटेरियल किंवा विखंडनीय सामग्री ही आण्विक शस्त्राची किंवा आण्विक स्फोटकाची मुख्य घटक असतो. तुम्ही युरेनियम 235 ऐकलं असेल. युरेनियम 235 हा युरेनियम 235 जो आहे तो मोस्ट फिजनेबल आयसोटोप आहे. सर्वात जास्त फिजनेबल आयसोटोप कुठला आहे तर युरेनियम 235. त्याच्यानंतर आहे प्लुटोनियम. प्लुटोनियम 239. प्लुटोनियम 239 हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेला बॉम्बस्फोट तुम्हाला माहित असेल. तेथे जे आण्विक बॉम्बार्डमेंट झाली होती तेव्हा त्या ठिकाणी हा प्लुटोनियम 239 यूज करण्यात आला होता. ठीक आहे, नंतर आहे अग्निशस्त्रातील बार व त्याची सामग्री. नंतर आहे फलिते व घर्षजनलिका. फलिते व घर्षजनलिका ज्याला इंग्लिशमध्ये फ्युजेस अँड फ्रिक्शन ट्यूब्स म्हटलं जातं. फ्युजेस अँड फ्रिक्शन ट्यूब. तुम्ही लँडमाइन्स हा शब्द ऐकला असेल. लँडमाइन्स इथे तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता. हे आहे लँडमाइन्स. हे जे लँडमाइन आहेत ते जमिनीवरती पेरलेले असतात आणि ह्याचा जो पॉइंट आहे इथे जी एक पिन असते याच्यावरती तुम्ही जर तुमचा पाय वगैरे टेकला की मध्ये संपर्क येतो आणि येथे एक प्रकारचं फ्रिक्शन म्हणजेच ज्याला आपण घर्षण म्हणतो हे घर्षण निर्माण होते, ज्यामुळे हे लँडमाइन्स काय होतात ऍक्टिव्हेट होतात आणि येथे त्यांचा स्फोट होतो. ठीक आहे, हे लँडमाइन देखील फलिते व घर्षजनलिका यांच्या प्रकारात मोडतात. ठीक आहे, नंतर आहे दारुगोळ्याचे भाग व त्याची सामग्री. दारुगोळ्याचा कोणताही भाग असेल व ते तयार करण्यासाठी लागणारी सामग्री हे काय आहेत दारुगोळाच आहे. ठीक आहे, नंतर आहे केंद्र शासन विनिर्दिष्ट करेल ती सामग्री. नंतर वेळोवेळी केंद्र शासन जे काही आयटम्स यामध्ये ऍड करेल ते देखील काय असेल दारुगोळा असेल. ठीक आहे, नंतर आहे खंड सी. कलम 2 खंड सी आहे शस्त्र ज्याला इंग्लिशमध्ये आर्म्स म्हटलं जातं. याचा अर्थ काय दिलाय पहा. हल्ल्याची किंवा बचावाची वस्तू म्हणून तयार केलेली आयुधे. हल्ल्याची किंवा बचावाची वस्तू म्हणून तयार केलेली आयुधे. यामध्ये दारुगोळा, धारदार शस्त्र व अन्य प्राणघातक आयुधे व शस्त्राचा भाग व ती शस्त्रे तयार करण्याची सामग्री यांचा समावेश होतो. ठीक आहे, समजलं. हल्ल्याच्या किंवा बचावाच्या उद्देशाने तयार केलेलं आयुध म्हणजेच हत्यार जे असते ते काय आहे या अधिनियमानुसार शस्त्र आहे. मग यामध्ये दारुगोळा आहे. दारुगोळामध्ये कोणकोणते घटक आहेत ते आपण आता पाहिलेत. त्यानंतर धारदार शस्त्र असेल किंवा अन्य प्राणघातक आयुध असेल किंवा शस्त्राचा भाग असेल किंवा तो शस्त्र तयार करण्याची सामग्री असेल, हे सर्व काय आहेत या अधिनियमानुसार शस्त्र आहेत. समजा आपली आई भाजी चिरण्याच्या उद्देशाने हातामध्ये एखादी सुरी घेऊन बसलेली आहे. ती सुरी जी आहे ती या अधिनियमानुसार शस्त्र ठरते का? तर याचं उत्तर आहे नाही. सुरी जरी धारदार असली तरी ती या अधिनियमानुसार शस्त्र ठरत नाही. कारण व्याख्या आपल्याला काय म्हणते, कोणताही आयुध किंवा हत्यार बनवण्यामागे उद्देश काय असावा, इज टू ऑफेन्स ऑर टू डिफेन्स. एकतर हल्ला करणे, अपराध करणे किंवा बचाव करणे या दोघांपैकी एक त्याचा उद्देश असावा. जर असं असेल तरच तो हत्यार काय आहे शस्त्र आहे. असे खूप सारे हत्यार आपल्या घरामध्ये असतात. अशाच प्रकारे विविध हत्यार आपण शेतकरी बांधवांकडे देखील पाहतो. त्यापैकी एक आहे विळा ज्याला कोयता देखील म्हटलं जातं. कोयता देखील या अधिनियमानुसार शस्त्र ठरत नाही. कारण
तो कोणत्या यूज साठी आहे? फॉर द पर्पज ऑफ ॲग्रिकल्चरल यूज ओनली. तो फक्त शेतीच्या कामासाठी उपयोगी यावा या उद्देशानेच तो बनवण्यात आलेला आहे. यामुळे तो या अधिनियमानुसार शस्त्र ठरत नाही. ठीक आहे. कोणताही हत्यार जो की डोमेस्टिक पर्पज साठी बनवण्यात आला असेल, म्हणजेच घरगुती वापरासाठी बनवण्यात आला आहे, किंवा कोणताही हत्यार जर ॲग्रिकल्चर यूज म्हणजेच शेतीच्या कामासाठी बनवण्यात आला असेल, असे हत्यार या अधिनियमानुसार शस्त्र ठरत नाही. समजलं? डोमेस्टिक यूज आणि ॲग्रिकल्चर यूज साठी असलेला कोणताही हत्यार या अधिनियमानुसार शस्त्र ठरत नाही. त्याचप्रमाणे एखादी लाठी देखील या अधिनियमानुसार शस्त्र ठरत नाही. एखादा निकामा झालेला शस्त्र जो फक्त खेळणी म्हणून वापरता येईल अशा प्रकारचा असेल, तो देखील या अधिनियमानुसार शस्त्र ठरत नाही. क्लिअर झालं? जर एखादा हत्यार हा फक्त हल्ला किंवा अपराध करण्याच्या किंवा बचाव करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला असेल, तरच तो या अधिनियमानुसार शस्त्र ठरतो. त्यामध्ये दारुगोळा येतो, धारदार शस्त्र येतात किंवा अन्य प्राणघातक आयुधे येतात, त्यासाठी लागणारी सामग्री येते, तसेच त्या शस्त्राचे भाग देखील यामध्ये येतात. परंतु डोमेस्टिक यूज अँड ॲग्रिकल्चर यूज साठी असलेले हत्यार या अधिनियमानुसार शस्त्र ठरत नाही. काठी किंवा लाठी या अधिनियमानुसार शस्त्र ठरत नाही. ठीक आहे. क्लिअर? नंतर खंड डी आहे जिल्हा दंडाधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. याचा अर्थ काय आहे पहा. पोलीस आयुक्तालय असलेल्या क्षेत्रासाठी पोलीस आयुक्त. या अधिनियमानुसार जिल्हा दंडाधिकारी कोण आहेत? तर पोलीस आयुक्त. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे खंड ई, अग्निशस्त्रे, ज्याला इंग्लिशमध्ये फायर आर्म्स म्हटलं जातं. तर याचा अर्थ काय आहे पहा. स्फोटक द्रव्य किंवा अन्य स्वरूपातील ऊर्जेद्वारे क्षेपक किंवा क्षेपके सोडण्यासाठी बनविलेली शस्त्रे. ठीक आहे. स्फोटक द्रव्य असेल किंवा अन्य स्वरूपातील ऊर्जा असेल, ऊर्जेद्वारे क्षेपके सोडण्यासाठी बनवलेली शस्त्र म्हणजे काय आहे? अग्निशस्त्र किंवा फायर आर्म्स. आता स्फोटक द्रव्य आपल्याला माहित आहेत. अन्य स्वरूपातील ऊर्जा म्हणजे काय? तर सपोज आपण एखाद्या बंदुकीतून एखादी गोळी झाडली, तेव्हा ती जी बुलेट आणि तो जो बॅरल आहे, या दोघांमध्ये घर्षणाची क्रिया घडते आणि यामुळे येथे प्रचंड प्रमाणात उष्णता ऊर्जा निर्माण होते आणि या उष्णता ऊर्जेमुळे ही बुलेट या बॅरेल मधून बाहेर फेकली जाते. तेव्हा त्या बुलेटमध्ये गतीज ऊर्जा निर्माण होते. येथे बुलेट फायर झाली म्हणजे काय झालेलं आहे? एक प्रकारची ऊर्जा रिलीज झाली आहे. ते कोणती? इथे बुलेटमध्ये कोणती ऊर्जा आहे? तर कायनेटिक एनर्जी, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? गतीज ऊर्जा. ठीक आहे. अशा प्रकारे बंदुकीतून झाडलेल्या गोळीमध्ये गतीज ऊर्जा असते. म्हणजे आपण इथे बुलेट फायर केली म्हणजे काय केलं? तर एक प्रकारची ऊर्जा रिलीज केलेली आहे. हेच याचा अर्थ आहे अन्य स्वरूपातील ऊर्जा. ठीक आहे. समजलं? स्फोटक द्रव्य किंवा अन्य स्वरूपातील ऊर्जेद्वारे क्षेपके सोडण्यासाठी बनवलेली शस्त्रे म्हणजेच काय आहेत? अग्निशस्त्रे आहेत. मग यामध्ये कोणते घटक येतात? तर तोफ व नंतर हातगोळे म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये हँड ग्रेनेड म्हटलं जातं, ते आता आपण पाहिलेलं आहे. हँड ग्रेनेड कशा प्रकारचा असतो, तो कशा प्रकारे काम करतो. त्यानंतर आहेत दंगल पिस्तॉल्स, अपायकारक द्रव व वायूचा उपयोग करून तयार केलेली आयुधे. अपायकारक द्रव आणि वायू, टिअर गॅस माहित असेल. टिअर गॅस हे काय आहे? अपायकारक वायू आहे. ठीक आहे. याचा उपयोग करून तयार केलेली आयुधे. त्यानंतर आहे अग्निशस्त्राची रंजक उघडल्याने होणारा आवाज व चमक कमी करण्यासाठी बनवलेली अग्निशस्त्राची उपसाधने. हे देखील काय आहेत? अग्निशस्त्र आहेत. आता अग्निशस्त्राची रंजक उघडल्याने होणारा आवाज व चमक कमी करण्यासाठी कोणती उपसाधने बनवलेली असतात? जेव्हा एखादी गन फायर केली जाते तेव्हा त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण होतो आणि हा आवाज कमी करण्यासाठी किंवा दाबण्यासाठी गन सप्रेसर हा घटक वापरला किंवा हा उपसाधन वापरला जातो. गन सप्रेसर येथे इमेज मध्ये तुम्ही पाहू शकता. याला म्हणतात गन सप्रेसर. हे काय करतो? तर बंदुकीचा आवाज दाबण्याचा किंवा कमी करण्याचा काम करतो. याच प्रकारे जेव्हा बंदुकीतून गोळी झाडली जाते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात तेथे फ्लॅश निर्माण होतो किंवा ज्वाला थोडीशी आपल्याला निर्माण झालेली दिसते आणि हे ज्वाला जर आपल्याला कमी करायची असेल किंवा हे दुसऱ्यांना दिसू नये किंवा
अशी ज्वाला तेथे निर्माण होऊ नये यासाठी आणखीन एक छोटासा उपसाधन वापरला जातो ज्याला म्हणतात फ्लॅश सप्रेसर. हा फ्लॅश सप्रेसर काय करतो तर येथे विविध प्रकारचे गॅसेस निर्माण करून ती जी ज्वाला निर्माण होणार आहे त्याला तेथे कूल डाऊन करण्याचं काम करतो, ज्यामुळे जेव्हा बुलेट फायर केली जाते तेव्हा आपल्याला तेथे कोणत्याही प्रकारचा फ्लॅश दिसत नाही. ठीक आहे. हे जे उपसाधन आहेत फ्लॅश सप्रेसर असेल किंवा साऊंड सप्रेसर किंवा गन सप्रेसर आहेत, हे देखील काय आहेत या अधिनियमानुसार अग्निशस्त्र आहेत. ठीक आहे. नंतर आहे अग्निशस्त्राचे भाग व ते तयार करण्यास लागणारी यंत्रसामग्री. अशा प्रकारे कोणताही अग्निशस्त्र तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री ही देखील काय आहे या अधिनियमानुसार अग्निशस्त्रच आहे. नंतर तोफा चढवणे व वाहून नेण्यासाठी लागणारी यंत्रे. जसे तोफा चढवण्यासाठी आपण एखादा प्लॅटफॉर्म वगैरे बनवला असेल, हे देखील काय आहे या अधिनियमानुसार अग्निशस्त्रच आहे. ठीक आहे, समजलं. त्यानंतर नेक्स्ट आहे खंड ई ए. खंड ई ए परवाना, लायसेन्स, म्हणजे या कायद्याच्या तरतुदी व नियमानुसार जारी केलेला परवाना. मग यात इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील परवान्याचा देखील समावेश होतो. कलम 2 च खंड ई ए आहे परवाना. याचा अर्थ आहे या अधिनियमाच्या तरतुदी व नियमानुसार दिलेला परवाना. मग यामध्ये इलेक्ट्रॉनिक परवान्याचा देखील समावेश होतो. नंतर खंड एफ आहे लायसन्स प्राधिकरण, लायसेन्सिंग अथॉरिटी. याचा अर्थ काय आहे तर लायसन देण्याची व नवीनीकरण करण्याची शक्ती असलेला अधिकारी. लायसन देण्याची व नवीनीकरण करण्याची शक्ती असलेला अधिकारी. नवीनीकरण म्हणजे रिन्यू करणे, लायसन्स रिन्यू करण्याची शक्ती असलेला अधिकारी. नंतर खंड एफ एफ आहे दंडाधिकारी, मॅजिस्ट्रेट ज्याला म्हणतो इंग्लिश मध्ये. याचा अर्थ काय आहे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार कार्यकारी दंडाधिकारी. कार्यकारी दंडाधिकारीचा कलम कोणता आहे तर कलम 20 CRPC च सेक्शन 20 नुसार असलेला कार्यकारी दंडाधिकारी. ठीक आहे. नंतर आहे खंड जी विहित म्हणजेच प्रिस्क्राइब्ड. नंतर खंड एच मनाई केलेला दारुगोळा, प्रोहिबिटेड एम्युनिशन. याचा अर्थ काय अपायकारक द्रव, वायू किंवा अशी अन्य वस्तू ज्यात आहे अशा वस्तू. अपायकारक द्रव असेल किंवा अपायकारक वायू असेल किंवा अशा अन्य वस्तू ज्यामध्ये आहेत अशा वस्तू हे काय आहेत मनाई केलेला दारुगोळा आहे. ठीक आहे. नंतर पुढचा आहे खंड आय मनाई केलेली शस्त्रे, प्रोहिबिटेड आर्म्स. याचा अर्थ काय आहे पहा जी अग्निशस्त्रे घोड्यावर दाब दिला असता घोड्यावरून दाब काढून घेण्यात येईपर्यंत क्षेपणास्त्रे ठेवलेला साठा रिकामा होईपर्यंत त्यातून क्षेपणास्त्रे सुटत राहतील अशा रीतीने बनविलेली अग्निशस्त्रे. ठीक आहे. नंतर अपायकारक द्रव किंवा वायूचा उपयोग करून बनविलेली आयुधे. तर हे समजण्यासाठी आपल्याला येथे आधी हे डायग्राम समजावी लागेल. ठीक आहे. ही एका गनची डायग्राम आहे. येथे तुम्ही पाहू शकता हे बुलेट आहे. हा जो फ्रंटचा जो पॉइंट आहे जिथून बुलेट बाहेर पडते याला मजल म्हटलं जातं. आणि हे मजल आणि हे बुलेट जिथे लोड झालेले आहे इथपर्यंत जो अंतर आहे याला काय म्हटलं जातं तर याला बॅरेल असं म्हणतात. ठीक आहे. आणि बुलेट फायर करण्यासाठी हा जो घटक आपल्याला इथे दिसत आहे याला म्हणतात ट्रिगर. ट्रिगर याला जिथे मराठीमध्ये आपण इथे घोडा म्हटलेला आहे. ठीक आहे. आणि हा जो आउटरचा जो पार्ट दिसत आहे हा आउटर पार्ट जो आहे याला म्हणतात ट्रिगर गार्ड. ठीक आहे. आणि जेथे या बुलेट्स आपल्याला दिसत आहे हा जो पार्ट आहे याला म्हणतात मॅगझिन. ठीक आहे. मॅगझिन याला म्हटलं जातं जेथे या बुलेट्स आपल्याला आता दिसत आहे. हे आहे हॅमर. हॅमर काय काम करतो तर हॅमर प्रेस केल्यानंतर येथे फ्रंट पोर्शनला येथे बुलेट लोड होते. ठीक आहे. आता येऊया आपल्या व्याख्येकडे. तर व्याख्या काय म्हणते जी अग्निशस्त्रे घोड्यावर दाब दिला असता घोड्यावरून दाब काढून टाकण्यात येईपर्यंत किंवा क्षेपणास्त्रे ठेवलेला साठा रिकामा होईपर्यंत त्यातून क्षेपणास्त्रे सुटत राहतील अशा रीतीने बनविलेली अग्निशस्त्रे म्हणजे काय आहे मनाई केलेलं शस्त्र आहे. तर
हे जो ट्रिगर आहे, ज्याला इथे घोळा म्हटलेला आहे, या ट्रिगरवरती जेव्हा आपण दाब देतो तेव्हा हे बुलेट जे आहे बॅरेल मधून बाहेर पडते, म्हणजेच काय होते, फायर केली जाते. पण केव्हा, जेव्हा आपण फक्त ट्रिगर प्रेस करतो आणि सोडून दिल्यानंतर तो स्टॉप होते. परंतु काही अशी शस्त्रे आहेत जेव्हा फक्त बुलेट वरती एकदा जरी जेव्हा आपण या ट्रिगर वरती एकदा जरी दाब दिला तर ते दाब काढून घेईपर्यंत कंटिन्यू फायर करत राहतात. जसे की आपल्याला माहित असेल AK-47 ही रायफल आपल्याला माहित असेल. ही जी रायफल आहे ती ऑटोमॅटिक रायफल आहे. ही रायफल एका मिनिटामध्ये 600 फायर करते, ठीक आहे. आणि या रायफलचा जो लायसन्स आहे हे आपल्या इथे सामान्य लोकांना दिला जात नाही. हे स्पेशल फोर्सच्या लोकांना याचा लायसन्स दिला जातो, ठीक आहे. आणि हे अशा प्रकारचे जे गन्स आहेत किंवा अशा प्रकारचे जे शस्त्र आहेत ते या अधिनियमानुसार काय आहेत, मनाई केलेली शस्त्र आहेत, ठीक आहे. अपायकारक द्रव किंवा वायूचा उपयोग करून बनविलेली आयुधे. असे हत्यार ज्यामध्ये अपायकारक द्रव आहे किंवा अपायकारक वायू आहे, अशी हत्यार किंवा आयुधे देखील काय आहेत, या अधिनियमानुसार मनाई केलेले शस्त्र आहेत, ठीक आहे. तर नेक्स्ट आहे खंड जे, लोकसेवक, पब्लिक सर्वंट. याचा अर्थ आहे भारतीय दंड संहितेच्या कलम 21 मधील अर्थ, ठीक आहे. या अधिनियमानुसार लोकसेवक याचा अर्थ आहे IPCच्या सेक्शन 21 मध्ये दिलेला अर्थ. त्यानंतर आहे खंड के, हस्तांतरण, ज्याला आपण ट्रान्सफर म्हणतो. याची व्याख्या आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. दुसरा पॉइंट काय दिला आहे, तर अग्निशस्त्राची नळीची लांबी तोंडापासून रंजक झाडण्यात आल्यावर बाराचा ज्या ठिकाणी स्फोट होतो तोपर्यंत मोजण्यात येते, ठीक आहे. जेव्हा आपण ते गनची डायग्राम पाहिली तेथे आपण पाहिलेलं आहे, हे अग्निशस्त्राची नळीची लांबी, ज्याला तेथे आपण काय म्हटलं आहे, बॅरेल. अग्निशस्त्राची जी नळी आहे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, तर त्याला इंग्लिशमध्ये बॅरेल म्हटलं जातं. आणि या बॅरेलची लांबी तोंडापासून ते रंजक झाडण्यात आल्यावर बाराचा ज्या ठिकाणी स्फोट होतो, म्हणजे जेथे ती बुलेट लोड झाली आहे जिथून ते बाहेर फायर केली जाते किंवा जिथून ते बाहेर निघते, ज्याला आपण मजल म्हटलं आहे, तिथपर्यंत जो अंतर आहे त्याला काय म्हणायचं, अग्निशस्त्राची नळीची लांबी किंवा ज्याला इंग्लिशमध्ये बॅरेल म्हटलं जातं, ठीक आहे. समजलं. शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 1 व कलम 2 आजच्या या पार्ट 1 मध्ये आपण येथे कंप्लीट केलेलं आहे. यानंतर बाकीचे जे आपले कलम राहिलेले आहेत ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कंप्लीट करणार आहोत. नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपले जे कोणी पोलीस बांधव व भगिनी डिपार्टमेंटल मेन्सची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.